वर्ष होतं 2011चं. तारीख होती 30 मार्च. क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल होती, भारत आणि पाकिस्तान. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये होतो आणि सर्वच भारतीय तरुणांसारखे आम्ही देखील या इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या मॅचबद्दल अतिउत्साही होतो. आम्ही सर्वजणांनी लेक्चर बंक करून कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मॅच बघण्याचं ठरवलं होतं. त्यातल्या एका मित्राने वॉटर कलर आणले होते, म्हणजे केशरी, पांढरा, हिरवा हे कलर घेऊन आला होता आणि ते कलर आम्ही सगळेजण आमच्या गालांना लावत होतो आणि ते लावण्याचं काम मी करत होतो. आमच्या कॉलेजमध्ये बरेच प्रकारचे डिसिप्लिन होते, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचे बरेच डिसिप्लिन होते, मेकॅनिकल, सिव्हिल वगैरे. तर आम्ही मेकॅनिकलमध्ये होतो. मी तो कलर लावत असताना एक मुलगा माझ्यासमोर आला. तो आमच्या डिपार्टमेंटचा नव्हता, सिव्हिल डिपार्टमेंटचा होता. तो मुलगा आमच्या समोर आला. त्याने माझ्याकडनं ह्या बाजूला आपला तिरंगाचा 3 बोटं रंगवून घेतली आणि दुसरा गाल पुढे केला आणि तिथे तो मला म्हणाला की मला इथे पाकिस्तानचा झेंडा करून दे. आता ही कला काही मला उपजत नव्हती, त्यामुळे मला काही पाकिस्तानचा चंद्र वगैरे नाही काढता आला. पण माझ्या आजूबाजूच्यांनी एका विचित्र नजरेने पाहिलं की हा मुलगा पाकिस्तानचा झेंडा का काढायला सांगतोय. पण मी काढला. म्हटलं असे अनेक जण असतात जे दोन्ही ओपोनंटचे झेंडे आपल्या चेहऱ्यावर, हातावर रंगवतात, त्यामुळे मी तो काढला. त्यात काही मला असं फार काही वेगळं वाटलं नाही. ती मॅच संपली, भारत ती मॅच जिंकला आणि पुढे वर्ल्ड कपही जिंकला. त्यानंतर काही महिन्यातच आमच्या कॉलेजच्या क्रिकेट टुर्नामेंट येऊ घातल्या होत्या आणि त्यासाठी आमच्या क्रिकेट टीमचं सिलेक्शन होतं. म्हणजे आमच्या कॉलेजची एक क्रिकेट टीम बनणार होती आणि तिथे हा मुलगा क्रिकेटच्या ट्रायल्ससाठी आला. ट्रायल्ससाठी म्हणजे सिलेक्शन देण्यासाठी आला. आणि कदाचित त्या दिवशी शुक्रवार होता आणि या मुलाने चक्क शेरवानीवर त्याच्या क्रिकेटची ट्रायल दिली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं हा मुलगा असा का करतोय. कट टू 2014. नोव्हेंबर 2014मध्ये एक बातमी आली की कल्याणचे 4 युवक यांना मुंबई एअरपोर्टवर पकडण्यात आले आणि का तर त्यांनी त्यावेळेला फोफावलेल्या आयसिसमध्ये प्रवेश केला. म्हणजे कल्याणचे हे 4 युवक दहशतवादी ग्रुपमध्ये सामील झाले म्हणून त्यांना पकडण्यात आलं. आणि ह्या चौघांमध्ये एक होता आरिफ माजिद, ज्याच्या गालावर मी भारत आणि पाकिस्तानचा झेंडा काढला होता. ही बातमी आमच्या कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. आम्ही सगळ्यांनी आमच्या सिव्हिलवाल्या मित्रांना विचारलं, अरे हे काय झालं. आणि त्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिकलेक्ट व्हायला लागल्या. आरिफबद्दल आम्हाला माहीत असलेल्या आणि मला स्वतःला वैयक्तिक आठवणाऱ्या ह्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या 2 गोष्टींमध्ये एक पाकिस्तानचा झेंडा सोडला तर दुसरी गोष्ट ही सुद्धा विचार करण्यासारखी होती. क्रिकेट सिलेक्शन, जिथे त्याला क्रिकेट खेळायचं आहे तिथे हा मुलगा शेरवानीवर आला होता. का, त्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारची नमाज पडायची होती. त्यानंतर आम्ही इतरांना विचारलं की याचं नक्की काय होत काय गेलं, की जो आमच्याबरोबर कॉलेजला होता त्यानंतर त्याला 77-80% पडले होते आणि तो इंजिनिअरिंगला पुढच्या कॉलेजला गेला होता, कालसेकर कॉलेजलाही गेला होता. मग असं काय घडलं. त्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला जी काही माहिती मिळाली त्यातून कळलं की याचं रॅडिकलायझेशन हे फार आधी सुरू झालं होतं. याने घरामध्ये त्याची बहीण शिक्षित आहे, त्याचे वडील देखील शिक्षित आहेत आणि मुळात त्याच्याबद्दलची कंप्लेंट पहिली त्याच्या वडिलांनीच केली, हेही लक्षात घ्यायला हवं. NIAकडे आणि मुंबई पोलिसांकडे ही पहिली कंप्लेंट त्याच्या वडिलांनीच केली की माझा मुलगा निघून गेला आहे आणि कदाचित तो आयसिसमध्ये गेला आहे. त्याने घरी TV बघणं बंद केलं होतं, स्वतः बघणं बंद केलं होतं. स्वतःच्या बहिणीला, आईला, वडिलांना तो TV बघू देत नव्हता, तो गाणी ऐकू देत नव्हता. त्याची बहीण जी एक उच्च शिक्षित आहे, कदाचित ती डॉक्टर होती, तिला तो घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता जोपर्यंत ती संपूर्णपणे तिचा चेहरा कव्हर करत नव्हती. हे सगळं मी तुम्हाला आज सांगायचं कारण म्हणजे नाशिकमधल्या TCSमध्ये जे काय घडलंय किंवा जे घडलंय असं सांगितलं जात आहे, हे पाहिल्यानंतर माझ्या मनात जो सगळ्यात पहिला विचार आला की जे रॅडिकलायझेशन एका यंग एजपर्यंत, तरुणांपर्यंत, कॉलेजच्या तरुणांपर्यंत सीमित होतं ते आज कॉर्पोरेटमध्ये देखील पोहोचलंय. कदाचित असं म्हणता येईल का. आणि हे सगळं जर पाहिलं तर यानंतर मला देखील त्या समाजाबद्दल तिटकारा यावा इतकं पुरेसं माझ्याकडे इंधन होतं. पण इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती माझ्या दुसऱ्या 2 मित्रांची, त्याच कॉलेजमधल्या. त्यातल्या एकाला त्यांच्या पूर्वजांना, म्हणजे त्या मुलाच्या पूर्वजांना, तो मुसलमान आहे, त्यांच्या पूर्वजांना शिवाजी महाराजांनी देशमुखी दिली होती आणि आजही तो त्याचं आडनाव देशमुखच लावतो. दुसरा एक मुलगा जो माझ्या घरी गणपतीला येतो, गणपतीच्या आरतीला टाळ्याही वाजवतो, पूजेचा प्रसादही घेतो, अगदी असा. आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की रॅडिकलायझेशन हे ज्याबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि एक सलग ज्या फीड्समध्ये मी पाहतोय की लोक संपूर्ण कम्युनिटीला शांतीदूत, MIMचे चेले वगैरे म्हणून जे काय बदनाम करायचं चाललंय, हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ह्या 2 घटना ज्या माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या आहेत, जे 2 पर्स्पेक्टिव्ह मी जे पाहिलेत या धर्माच्या बाबतीतले, ते तुम्हाला सांगावेत. माझा दुसरा मित्र जो गणपतीच्या आरतीला येतो मी म्हणलं ना, तो माझ्याबरोबर तीर्थयात्रेला देखील आला आहे. 2 ठिकाणी शंकराच्या पाया देखील पडलाय. पण हे फोटो मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण काही सांगता येत नाही. रॅडिकलायझेशन हे कुठल्याही धर्माचं असो ते इतक्या टोकाला जातं की लोकांना शोधून देखील फटके दिले जाऊ शकतात किंवा बॉयकॉट देखील केलं जाऊ शकतं.
आता येऊया नाशिकच्या केसकडे. नाशिकची केस ही इतकी भयंकर, ऐकल्यानंतर इतकी भयंकर वाटते की गेले 4 वर्ष एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये TCSमध्ये महिलांवर विनयभंग होतो, त्यांच्यावर अत्याचार होतो, त्यांना त्यांचं धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन केलं जातं, त्यांना कसे कपडे घालायचे हे त्यांची HR सांगते, त्यांचे कोणाशी संबंध आहेत हे संबंध दाखवून इतर लोक त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना गोमांस खायला घातलं जातं, असा देखील आरोप आहे. हे सगळं पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी जशी इतरांच्या मनात येते तशी माझ्याही मनात तीच चीड आली. पण मी थोडासा विचार केला, म्हटलं हे जे काही आपण ऐकतोय आणि हे जे काही पाहतोय, या घटनेची दुसरी बाजू समोर येईपर्यंत किंवा ह्याच पोलिसांनी हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करीपर्यंत आपण वाट पाहायला हवी होती का? मुळात ज्या गव्हर्नमेंटच्या अंडर हे सगळं घडतंय त्या गव्हर्नमेंटचं या बाबतीमधला जर ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहिला, मग ती दिशा सालियांची केस असू दे, सुशांत सिंग राजपूतची केस असू दे, साधूंची केस असू दे, हत्या झालेल्या साधूंची केस असू दे. साधूंची केस ही उद्धव ठाकरेंच्या काळात घडली होती, परंतु त्या घटनेचा वापर ज्या सरकारने केला, ज्या पक्षांनी केला, त्याच पक्षांचा आज सरकार आहे. त्यामुळे आज आपण ह्या सर्व गोष्टी समोर येण्यापर्यंत थांबायला नको का? आज जे काही आरोप केलेत, म्हणजे मी तुम्हाला एक कॉन्ट्राडिक्शन सांगतो. मराठीतलेच 2 नामवंत पत्रकार कुलकर्णी आणि कदम, कुलकर्णींच्या मते आत्तापर्यंत ह्या महिलांकडनं 76 ते 80 ईमेल लेखी त्यांचे कंप्लेंट्स या त्यांच्या HR पर्यंत पोहोचल्यात. परंतु कदम यांच्याकडे जे रिपोर्ट आहे त्यांच्यानुसार लेखी कंप्लेंट गेलेलीच नाही आहे आणि हे फक्त तोंडी त्यांना सांगण्यात आलं. आपण कोणाचं खरं मानायचं? खरं तेच मानलं पाहिजे जे कोर्टामध्ये दाखल होईल. इंडियन एक्सप्रेसमध्ये आज जो लेख आला आहे त्या लेखामध्ये ज्या एका व्यक्तीला अटक केली आहे त्या व्यक्तीच्या वाईफचं स्टेटमेंट असं आहे की एक फेल्ड रिलेशन होतं आणि त्या फेल्ड रिलेशनमुळं त्याच्यावर आरोप झाले आणि आरोप झाल्यानंतर इतर सर्वांना त्यात गोवलं गेलं. पण ते इतकं सोपंही म्हणता येणार नाही, कारण याच्यामध्ये स्वतः पोलीस इन्व्हॉल्व आहेत. पोलिसांनी याच्यामध्ये स्वतः त्या कंपनीमध्ये प्रवेश करून काही प्रथमदर्शनी माहिती गोळा केलेली आहे. त्यामुळे ही प्रथमदर्शनी माहिती कोर्टासमोर आली पाहिजे. कोर्टात आल्यानंतर आपल्याला कळेल. मी जेव्हा हे म्हणतोय तेव्हा कदाचित काही जणांना असं वाटेल की मी जे आरोपी आहेत त्यांची बाजू घेतोय का किंवा त्यांना सॉफ्ट कॉर्नर देतोय का, तर असं नाही आहे. प्रत्येक गुन्ह्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला जोपर्यंत पुरावे सादर होत नाहीत आणि जोपर्यंत ती घटना समोर येत नाही तोपर्यंत आपण गुन्हेगार मानता कामा नये, हे न्यायालय सांगतं. परंतु जे तुम्ही जे आणि मगाशी मी काही केसेस सांगितल्या, ह्या केसेसचा निकाल लागेपर्यंत ती घटना समोर आली, ती घटना मीडियामध्ये आली आणि त्या घटनेचा निकाल लागला, याच्यात जे काही वर्ष 6 महिने जातात, या वर्ष 6 महिन्यामध्ये त्या घटनेशी निगडीत असलेले राजकीय व्यक्ती असतील, धार्मिक व्यक्ती असतील, काही समाज असेल, या सर्वांच्या बदनामीचं आपण जणू काही एक अल्गोरिदम ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भारतामध्ये चालतं. मी माझ्यासोबत काम करणाऱ्या इतर कंपन्यातल्या लोकांच्या जेव्हा व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम पाहिले तेव्हा प्रत्येकाने लिहिलं होतं की आज आपल्या माता बहिणींना जागा व्हायला पाहिजे, हे इतके अत्याचार होत आहेत, हे तुम्हाला फसवतात, मेरा अब्दुल वैसा नाही हे, असं म्हणू नका, हे सगळं म्हणलं. पण सगळ्यात महत्त्वाचं जे मला खटकलं ते म्हणजे कोणीही हे नाही लिहिलं की पॉश ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, जे आम्हा प्रत्येकाला लागू होतं, तुम्हालाही लागू होतं जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, त्याच्या फेल्युअरबद्दल कोणीच लिहिलं नाही. कारण कदाचित तुमचा तो स्टेटस तुमची HR पण पाहत असेल. म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो, विनयभंग होतो, याची सगळ्यात पहिली दखल त्या कंपनीमध्ये असणाऱ्या पॉश कमिटीने घ्यायची असते. त्या कमिटीला आत्तापर्यंत माझ्या पाहण्यात तरी सामान्य लोकांमध्ये ज्यांनी व्हॉट्सॲप स्टेटस आणि इंस्टाग्राम केले त्यांनी एकदाही जबाबदार धरलेलं नाही आहे. किंबहुना व्हॉट्सॲप फॉरवर्ड करणाऱ्या काका लोकांना तर पॉश कमिटी काय असते हे देखील माहीत नसतं. त्यामुळे आज हे आपल्यासमोर जे दिसतंय ही एक भयंकर घटना आहे आणि जर ती जशी सांगितली जाते तंतोतंत तशीच असेल तर हे अत्यंत भयानक रॅकेट आहे. NIAकडे तपास देणं गरजेचं आहे. कोर्टाने आपलं काम केलं पाहिजे, पोलिसांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मलेशिया कनेक्शन काहीतरी सांगण्यात येतं आहे ते देखील तपासलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना मी ज्या माझ्या 2 मित्रांबद्दल बोललो असे असंख्य मुस्लिम बांधव आपल्या आजूबाजूला आहेत. तुमचे स्टेटस, तुमच्या बोलण्याच्या पद्धती याने उगीचच 4 व्यक्तींमुळे एका पूर्ण समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करू नका. कारण जे आरिफ बरोबर झालं की ज्याला संपूर्ण एका रॅडिकलाइज सिस्टमने जी ह्या मुस्लिम धर्मामध्ये काम करते, हे त्रिवार सत्य, हे कोणीही नाकारू शकत नाही. हे रॅडिकलायझेशन इंटरनॅशनल पद्धतीने चालतं आणि ते होतं. हे होत असताना जेव्हा अशी माझे जे जवळचे 2 मित्र आहेत जे इतके लिबरल आहेत, जे हिंदू समाजांबद्दल, हिंदू देवदेवतांबद्दल तितक्याच आदराने बोलतात, तितक्याच प्रेमाने बोलतात जितके आपण बोलतो, अशा लोकांना आपण जपलं पाहिजे. जर आपण मुस्लिम समाजातील अशा लिबरल लोकांना जर आपण त्यांच्यासाठी उभं नाही राहिलो किंवा आपल्या बोलण्याने किंवा आपल्या व्हॉट्सअप फॉरवर्ड स्टेटसने आपण अशांना दुखवत राहिलो तर हेच लिबरल आपोआप रॅडिकलायझेशनकडे जातात.
कारण त्यांना त्यांच्या सिक्युरिटीसाठी फक्त तोच एक आधार राहतो आणि हे प्रत्येक धर्मात होतं. जसं कटेंगे तो बटेंगे सांगून तुम्हालाही एका विशिष्ट संघटनेकडे आणि एका विशिष्ट पक्षाकडेच ढकललं जातं. त्यामुळे आता नाशिकच्या केसमध्ये जे काही घटना होत आहेत ह्या घटनेकडे आपण अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. पण ते होत असताना काही 2 गोष्टी ज्या मला वाटतात फार गरजेच्या आहेत वर्कप्लेस सेफ्टीमध्ये आपण आपल्या महिलांना, आपल्या बहिणींना, आया बहिणींना सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे कुठल्याही प्रेशरला बळी पडू नका. मग ते धार्मिक असेल, मग ते तुम्हाला कोणी काही खाऊ घालत असेल, मग ते तुम्हाला कोणी काही स्पेसिफिक कपड्यांबद्दल सांगत असेल, कुठलीही घटना, कुठली लहान-सहान विनयभंगाची घटना देखील तुमच्या पॉश कमिटीकडे वर्ग करा. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच होता की महाराष्ट्राचं लक्ष नेहमीप्रमाणे एका भयंकर घटनेपेक्षा त्या घटनेतून निर्माण झालेला जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीच्या एका धर्माकडे आणि त्या धर्माला अनुसरून त्या धर्मावर टीका करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दुफळी निर्माण करण्याकडे जास्त लोकांचा कल जातोय असं दिसत होतं. म्हणून हा व्हिडिओ केला आणि त्यासाठी माझ्या ह्या जवळच्या 2 घटना मी तुम्हाला सांगितल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा, कमेंट करा, तुमची काय प्रतिक्रिया असेल तर तीही सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.